आपल्या घरामध्ये जास्त करून हा जो विभाग आहे ते काय असतं ना, भांड्यांची जास्त माहिती आहे. म्हणजे 7-8 भांडे जास्त वापर काही महिला वर्ग असतो, त्यामुळे आपल्याला एवढी माहिती त्यापेक्षा काय जास्त त्यांना माहिती. तर अगोदरच्या काळात म्हणजे पूर्वीपासून आपल्या घरात कोणकोणत्या भांड्यांचा वापर केला जात होता? पीठ जळण्यासाठी, धान्य जळण्यासाठी, उकळी होती. उकळीचा वापर मसाला फुटण्यासाठी, ठेचा, खलबत्ता, आणि जुन्या काळातली खलबत्ता, हा, आणि खलबत्ता म्हणजे काहीतरी अगोदरच्या म्हणजे प्राचीन काळापासून माणूस वस्ती करून राहिला ना, त्याच्यामध्ये तो पहिला मातीची भांडी तयार करतो. तुम्ही पाहिलेली मातीची भांडी कोणकोणती आहे? ग्लास, तेरा, आणखी मातीची भांडी महिला मटका असतो, कप, लोटकी वगैरे संक्रांतीला वापरतो, तो केरा असतो. या सगळ्यांचा वापर काय आहे, मातीपासून तयार केलेली. त्यानंतर त्याच्यामध्ये काय लागला, धातूंचा शोध लागला, तसं त्याच्यामध्ये काय होत गेला, बदल होत गेला. म्हणजे भांड्यांच्या मध्ये सुद्धा काय होता, हळूहळू विकास होत गेला. तांब्याची असतील, जर्मनची असतील, आत्ताची वापरण्यासाठी काय झाली आपण स्टीलची. पूर्वी जातो, आता जाण्याची जागा तुम्ही घेतल्या, आपल्याला काय होतं, दररोज यंत्राचा वापर वाढलेला आहे. त्याच्यानंतर जे खलबत्ता होता त्याची जागा पण घेतल्या त्या मिक्सर घेतलं. मिक्सर म्हणजे बघा, मिक्सर मध्ये आता आपण काय करू शकतो, काही क्षणात मसाले वगैरे किंवा काही पदार्थ ते बारीक करत असतो. हा काय होत गेलेला आहे, त्याच्यामध्ये होत गेलेला एक